नमस्कार मित्रांनो, आज आम्ही खंडोबा मंदिर धायरी येथे ट्रेकिंगसाठी आलो होतो. सुरुवातीला अतिशय अवघड वाटणारा हा ट्रेक आम्ही सहजरित्या पार केला. असं म्हणतात हे मंदिर फार पुरातन काळातील आणि फारसं परिचित नसणारे हे मंदिर आहे. चंपाषष्ठीच्या बरोबर 1 महिन्याने म्हणजे षष्टीला येथे खोबरसट यात्रा असते. त्यावेळेस समस्त गावकरी येथे दर्शनासाठी येतात. शिवाजी महाराज ज्यावेळेस सिंहगडावर राहत त्यावेळेस दर्शनासाठी ते रोज ह्या टेकडीवर येत असत. अशी शिवाजी महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. हे मंदिर अतिशय पुरातन काळातील म्हणजे मोगलांच्या काळातील आहे. 350 वर्षापूर्वी या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. त्यामुळे याचा घुमट शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी या मंदिराचा घुमट गोल ठेवण्यात आलेला आहे. येथे रोज सकाळी आरती आणि प्रसाद नैवेद्य असतो. येथे नैवेद्यासाठी तुळशीपत्र, बेल, काळा गूळ, आलं, हळद यांचा काढा प्रसाद म्हणून दिला जातो. तसेच दर रविवारी येथे महाप्रसादाचंही आयोजन केलं जातं. मंदिर बघून झाल्यानंतर आम्हाला सूर्यास्त बघण्याचा योग आला. सह्याद्रीच्या पर्वतरांगा सूर्याला आपल्या मिठीत घेण्यासाठी जणू सज्ज झाल्या होत्या असं वाटत होतं. खंडोबा मंदिर आणि सूर्यास्त बघणे आमच्यासाठी जणू दुर्दशर्करा योगच होता. ह्या मंदिराच्या मागे एक पाण्याचं टाकंसुद्धा आहे. ज्यावेळेस सैनिक येथे टहाळणी करत असत संपूर्ण पुण्यावर, त्यावेळेस त्यांच्यासाठी ह्या टाक्यातील पाणी उपयोगात येत असत. असा हा ट्रेक तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून जरूर सांगा. माहिती आवडल्यास शेअर, सबस्क्राईब जरूर